नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांचा डिप्लोमा इन फार्मसी डी फार्म पूर्ण झालेला आहे आणि डायरेक्ट सेकंड इयर बी फार्मला ॲडमिशन घेण्यासाठी फॉर्म भरलेला आहे, अशा विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाचा अपडेट आहे. लक्षात ठेवा, ॲडमिशन प्रोसेसमध्ये आपण ऑप्शन फॉर्म भरत असतो. अर्थात तुम्हाला ज्या कॉलेजला प्रवेश घ्यायचा आहे, अशा कॉलेजची यादी तुम्हाला द्यायची असते. अर्थात तुम्हाला जे कॉलेज हवं आहे त्या कॉलेजची पसंतीच्या उतरत्या क्रमाने तुम्हाला कॉलेजची यादी द्यायची असते. त्याला आपण ऑप्शन फॉर्म भरणं म्हणतो. कॅपराऊंडसाठी ऑप्शन फॉर्म भरणं म्हणतो. तर त्या ऑप्शन फॉर्म भरण्यासंदर्भातलं जे काही वेळापत्रक आहे ते अवेलेबल झालेलं आहे. इथं बघू शकता 10 तारखेला अर्थात 10 ऑगस्ट रोजी तुमची जी काही फायनल मेरिट लिस्ट आहे ती येणार आहे. फायनल मेरिट लिस्ट ज्या दिवशी येणार आहे त्याच दिवशी तुमची जी काही सीट मॅट्रिक्स आहे, अर्थात कुठल्या कॉलेजला कॅपराऊंड 1साठी कास्ट कॅटेगरीनुसार किती जागा आहेत याची जी काही लिस्ट असते त्याला आपण सीट मॅट्रिक्स म्हणतो. ती देखील 10 ऑगस्ट रोजी येणार आहे. लक्षात ठेवा, जी काही फायनल मेरिट लिस्ट आहे आणि सीट मॅट्रिक्स आहे हे या ठिकाणी जरी 10 तारीख दिलेली असली तरी कधी-कधी ती दिवसभरात 10 तारखेला कधीही येते. त्यामुळं ते वेबसाईटवरती चेक करत राहा. ज्यावेळेस ती अवेलेबल होईल त्यावेळेस मी सांगेल. त्यानंतर आता बघूया कॅपराऊंडसाठी ऑप्शन फॉर्म भरण्याची तारीख काय आहे. लक्षात ठेवा, 11 तारखेपासून अर्थात 11 ऑगस्टपासून ते 13 ऑगस्टच्या दरम्यान तुम्हाला कॅपराऊंड 1साठी ऑप्शन फॉर्म भरायचा आहे. त्यानंतर जे काही कॅपराऊंड 1 आहे त्यासाठी तुम्हाला कॉलेज मिळालं आहे की नाही हे कसं चेक करायचं आहे, तर ते 14 तारखेला त्याचा रिझल्ट येणार आहे. 14 ऑगस्ट 2024 रोजी कॅपराऊंड 1मध्ये तुम्हाला कॉलेज मिळालं आहे का नाही याची माहिती येणार आहे. त्यानंतर 14 तारखेला ती माहिती उपलब्ध झाल्यानंतर 16 ऑगस्टपासून अर्थात 16 ऑगस्टपासून ते 18 ऑगस्टच्या दरम्यान तुम्हाला काय करायचं आहे, कॅपराऊंड 1मध्ये जर तुम्हाला कॉलेज मिळालं असेल, तर जर तुम्हाला मिळालेलं कॉलेज घ्यायचं असेल, तर ते मिळालेलं कॉलेज घेण्यासाठी संबंधित कॉलेजमध्ये तुम्हाला रिपोर्टिंग करायचा असतो. त्या संदर्भात अगोदर तुम्हाला तुमच्या लॉग इनमधून मिळालेलं कॉलेज घ्यायचं असेल तर फ्रीज करायचं असतं. मिळालेलं कॉलेज घ्यायचं नसेल तर तुम्हाला नॉट फ्रीज बेटरमेंट करायचं असतं. अर्थात तुम्हाला कॉलेज जर घ्यायचं असेल तर फ्रीज जे करायचं आहे किंवा जर कॉलेज घ्यायचं नाही आहे, बेटरमेंट करायचं आहे, हे तुम्हाला कुठे करायचं आहे, लॉग इनमधून स्टुडंटच्या लॉग इनमधून विद्यार्थ्यांनीच हा पर्याय निवडायचा असतो. आणि जर तुम्ही फ्रीज केला असेल तर तुम्हाला त्या संबंधित कॉलेजमध्ये रिपोर्टिंगसाठी जायचं असतं. यासाठी तुम्हाला कधी जायचं आहे, यासाठी तुम्हाला 16 तारखेपासून ते 18 तारखेच्या दरम्यान सायंकाळी 5 वाजायच्या आतपर्यंतच तुम्हाला कॉलेजमध्ये रिपोर्टिंगसाठी जायचं आहे. जर तुम्ही फ्रीज करत असाल, कॉलेजमध्ये प्रवेश घेत असाल, तरच तुम्हाला रिपोर्टिंगसाठी कॉलेज जायचं आहे. तर जर तुम्ही बेटरमेंट करताय, नॉट फ्रीज बेटरमेंट पुढच्या राऊंडसाठी तुम्हाला जायचं आहे, मिळालेलं कॉलेज घ्यायचं नाही आहे, तर मात्र तुम्हाला कॉलेजमध्ये रिपोर्टिंगला जायची गरज नाही आहे. अर्थात हे जे काही गोष्टी आहेत, फ्रीज म्हणजे काय? नॉट फ्रीज बेटरमेंट म्हणजे काय? यावर ऑलरेडी आपण व्हिडिओ बनवलेले आहेत. त्याशिवाय बऱ्याच विद्यार्थ्यांना डाऊट असतो, की कॅपराऊंड 1साठी ऑप्शन फॉर्म कोण-कोण भरू शकतं? तर ज्यांचं फायनल मेरिट लिस्टला नाव येतं असे सर्व विद्यार्थी, ज्यांनी तुमचा फॉर्म हा दिलेल्या मुदतीत भरलेला आहे, फायनल मेरिट लिस्टला तुमचं नाव आलेलं आहे, असे सगळे विद्यार्थी कॅपराऊंड 1साठी ऑप्शन फॉर्म भरण्यासाठी पात्र असतात. आता जे बाकीचे डाउट्स आहेत तुमचे बेसिक डाउट्स, जसं की अनेकांना असा डाऊट असतो, की फ्रीज कधी करायचं, नॉट फ्रीज बेटरमेंट कधी करायचं किंवा ऑप्शन फॉर्म भरताना कुठल्या गोष्टींची काळजी घ्यायची. तर या सगळ्या टॉपिकवरती ऑलरेडी आपण व्हिडिओ बनवलेले आहेत. त्याची जी काही प्लेलिस्ट आहे किंवा त्या व्हिडिओची जी लिंक आहे ती खाली डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. तिथं जाऊन तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता. बाकी या व्हिडिओमध्ये आपण कॅपराऊंड 1साठी वेळापत्रक कशा पद्धतीनं असणार आहे ते सांगितलेलं आहे. कॅपराऊंड 2 आणि 3 या संदर्भात देखील वेळापत्रक दिलेलं आहे. पण त्यामध्ये थोडाफार बदल होत असतो म्हणून ते आता डिटेल डिस्कस करत नाही. ते जर काही वेळापत्रकात बदल झाला किंवा कशा पद्धतीनं असणार आहे ते पुढच्या वेळेस डिस्कस केलं जाईल. तर ही महत्त्वाची माहिती होती. ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. आणखीन एक महत्त्वाची सूचना द्यायची होती जाता-जाता. कॅपराऊंडसाठी तुम्ही ज्यावेळेस ऑप्शन फॉर्म भरता त्यावेळेस पहिल्या क्रमांकाला असंच कॉलेज टाका, की कुठल्याही परिस्थितीमध्ये तुम्हाला त्या कॉलेजला हा प्रवेश घ्यायचाच आहे. कारण जर तुम्हाला पहिल्या क्रमांकाचं कॉलेज लागलं तर याचा अर्थ काय आहे, पहिल्या क्रमांकाचं कॉलेज तुम्हाला जास्त हवं आहे आणि ते मिळालं तर ते ऑटो फ्रीज होतं आणि तिथं तुम्हाला प्रवेश हा घ्यावाच लागतो. बरेच विद्यार्थी घाई गडबडीमध्ये काय करतात, पहिल्या क्रमांकाला असं कुठलं तरी कॉलेज टाकतात, की ते त्यांना नको असतं, चुकून घाई गडबडीमध्ये होतं आणि पहिलं कॉलेज लागलं तर ते ऑटो फ्रीज होतं आणि तिथं तुम्हाला हा प्रवेश घ्यावाच लागतो. म्हणून ही काळजी घ्या. आणि ऑप्शन फॉर्ममध्ये किती ऑप्शन टाकू शकता? लक्षात ठेवा, कमीत कमी तुम्हाला एक कॉलेज टाकायचं आहे आणि जास्तीत जास्त तुम्ही कितीही कॉलेज टाकू शकता.
पण कितीही कॉलेज टाकू शकता म्हणून तुम्ही जास्त जेवढे आहेत तेवढे सगळे कॉलेज टाकायचे नाही आहेत. लक्षात ठेवा, मोजके असे कॉलेज जिथं तुम्ही प्रवेश घेऊ शकता, जे तुमच्या भागातील आहे किंवा तुम्ही काही जो गोल ठरवला असेल, ज्या शहरात ज्या ठिकाणी कॉलेजला प्रवेश घ्यायचा आहे, असे मोजकेच 15 ते 20 किंवा जास्तीत जास्त 25 कॉलेजचे ऑप्शन द्या. ज्या कॉलेजबद्दल तुम्हाला माहिती असेल, कॉलेज किती वर्ष जुनं आहे किंवा ते कॉलेज कसं आहे, त्या कॉलेजला तुम्ही जाऊ शकता का? तुमच्या घरापासून किती डिस्टन्सवरती आहे? असे सगळे फॅक्टर्स विचारात घेऊन कॉलेज टाका. उगीचच भरमसाठ कॉलेजची यादी देताना 60, 70, 80, 100 असे कुठलेही कॉलेज टाकू नका. ज्या कॉलेजबाबत तुम्हाला माहिती आहे असे मोजकेच 15 ते 20 कॉलेज टाका आणि ते जे काही कॉलेजची यादी देत आहे, तर त्या कॉलेजची यादी देत असताना पहिल्या क्रमांकावर असं कॉलेज टाका, की तुम्हाला त्या कॉलेजला प्रवेशच घ्यायचाच आहे. त्यानंतर दुसऱ्या कॉलेजला म्हणजे कसे कॉलेज टाकायचे, पहिल्या क्रमांकाला सगळ्यात जास्त जे कॉलेज हवं आहे ते टाका. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकाला कुठलं कॉलेज टाका, पहिलं कॉलेज नाही मिळालं तर दुसरा तुमचा ऑप्शन कुठला असू शकतो ते टाका. त्यानंतर ते नाही मिळालं तर तिसरं. म्हणजे काय होणार आहे, जर समजा तुम्हाला 4थ्या क्रमांकाचं कॉलेज लागलं आणि तुम्हाला ते नाही घ्यायचं आणि तिसऱ्या कॉलेजसाठी वाट बघायची आहे, तर तुम्ही नॉट फ्रीज बेटरमेंट करून त्या दुसऱ्या, पहिल्या क्रमांकाच्या कॉलेजसाठी वाट बघू शकता. तर अशा पद्धतीनं ऑप्शन फॉर्म भरायचा आहे. ऑप्शन फॉर्म काळजीपूर्वक भरा. ऑप्शन फॉर्म कसा भरायचा आहे? ऑप्शन फॉर्म हा तुमच्या विद्यार्थ्यांच्या लॉग इनमधून तुम्हाला ॲप्लिकेशन आय डी, पासवर्ड वापरून लॉग इन करायचा आहे आणि तो ऑप्शन फॉर्म हा भरायचा आहे. बाकी कॉलेज निवडताना काय काळजी घ्यायची आहे? किती ऑप्शन फॉर्ममध्ये कॉलेज टाकू शकता किंवा ऑप्शन फॉर्म भरत असताना काय काळजी घ्यायची आहे? त्याशिवाय हे जे नॉट फ्रीज बेटरमेंट ऑप्शन काय आहेत याबाबत ऑलरेडी आपण सविस्तर माहिती दिलेली आहे. त्या व्हिडिओची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे किंवा वेगळे प्लेलिस्ट बनवतो एक, त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. तर ते व्हिडिओ पहा. बाकी अजूनही काही तुमचे डाऊट्स उरत असतील तर ते खाली कमेंटमध्ये करा. त्याची उत्तरं पुढील व्हिडिओमध्ये दिली जातील. थँक्यू.